गोष्टी चढवणारी लोक पण असतात आणि पाय खेचणारी पण असतात. असे अनुभव इंडस्ट्रीतलेच पाय खेचण्याचे पाय खेचण्याचे अनुभव ना ऍक्च्युली समोर होत नाही ना, ते पाठून होतात. हा, ते पाठून होतात त्या गोष्टी. पण मी कधी अशा पद्धतीने कधी विचार केला नाही की कोणी माझं पाय खेचत असेल किंवा कोणी मला, कारण ज्या वेळेला अगेन बॅक टू स्क्वेअर की आयडलमध्ये पण लोक होते की कसं ह्याचे पाय खेचताल, पण त्यांना जर तुम्ही लक्षच देत नसाल त्या गोष्टींकडे तर तुम्हाला जास्त करून माझे जे राईट एक्सपिरियन्स पाय खेचण्याचे म्हणू किंवा माझा इमेज कसं डिमीन करता येईल किंवा खाली पाडता येईल किंवा कसं कमी दाखवता येईल, हे जास्त करून मीडियाकडून झालं. माझ्यावर एकदा मला एखादी एक फंक्शन होतं तिथे बोलवलं बँड्राला, नवीन असं 2006चे मी केस वाढवले, लांब केस होते त्यावेळेला असं आहे, आणि असं एक शर्ट घातलेलं पण ते थोडं टाईट होतं, तर त्यामध्ये माझं थोडं पोटवट दिसत होतं असं. तर एका न्यूज चॅनलने तो माझा कर्व फोटो टाकला आणि म्हणजे मुंबईतला खूप मोठा न्यूजपेपर आहे आणि तो इंग्लिशचा, आणि म्हटलं की अभिजित सावंतला आता खूप म्हणजे ही प्रॉस्पेरिटी दिसते तर असा किंवा जे ॲक्सिडेंट झालं त्या गोष्टीबद्दल मी जिथे नसताना पूर्ण न्यूज माझ्या नावाने छापली. तर ते आहे आपलं ह्या गोष्टी, हे मला नंतर कळायला लागलं की हे चालूच राहणार. ते पण तुमच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्याला कसं पॉझिटिव्हली घेऊन त्याला कसं रिप्लाय करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जर तुम्ही त्यांच्या चक्रव्यूहामध्ये फसायला लागले मग ते तुम्हाला खाऊनच टाकतील तर त्यामुळे तो एक साईड पण होता जिथे एक रिअलायझेशन हे पण झालं की बेटर आहे की स्टे इन युअर ओन स्टेट ऑफ माइंड. तुम्ही स्वतःचा माइंडसेट बनवून शांत राहा, तुम्ही व्यवस्थित राहा, आयुष्य खूप चांगलं जाऊ शकतं. जरुरी नाही आहे की तुम्ही आयुष्यभर फ्रस्ट्रेशनमध्ये राहा आणि लढतच राहा, म्हणजे लढा आणि शेवटी मरा तसं करण्यापेक्षा डोक्याला थोडा शांतता द्या, आयुष्य जगा, चांगल्या गोष्टी फॅमिलीवर राहा आणि आयुष्य संपेल त्यावेळेला तुम्हाला रिअलाइज होईल की बाबा हा चांगलं आहे यार, आतापर्यंत चांगल्या गोष्टी तर केल्या. तर ते करणं इज मोर इम्पॉर्टंट मला असं वाटतं नेहमी.